हाय हॅलो नमस्कार मित्रांनो। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण घेणार आहोत सोलापूर येथील सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन। सोलापूरवरून रिक्षा किंवा टमटम आपल्याला या मंदिरापर्यंत सोडते। श्री सिद्धेश्वर मंदिर, मंदिराजवळ परिसर खूपच मोठा आहे। येथून सरळ मंदिरात जायला एक वाट आहे। मंदिराच्या भोवताली तलावाचं पाणी आहे। जणू हे तलावाच्या पाण्यामध्येच हे मंदिर बांधलेलं असावं। लांबूनच सिद्धेश्वर मंदिराचा कळस आपलं मन वेधून घेतं। मंदिराचं बांधकाम जरी प्राचीन असलं तरी इथलं वातावरण आणि इथलं निसर्गरम्य हे ठिकाण पाहून मन मोहून जातं। रिक्षाने उतरल्यानंतर एक भली मोठी कमानी आतमध्ये जायला दिसते। ह्या कमानीतून आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। या पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला समोरच सिद्धेश्वर मंदिरात जाण्याचा एक रस्ता दिसतो। रस्त्याच्या समोरच सिद्धेश्वर महाराजांच्या या मंदिराचा कळस आपल्याला दिसतो। मंदिराभोवती असलेली ही निसर्गरम्य जागा बघून मनाला खूप प्रसन्नता मिळते। मंदिराच्या भोवताली तलावाचं पाणी आणि त्याच्या बाजूला असलेली ही हिरवीगार झाडं पाहून मन प्रफुल्लित होते। मंदिराच्या आत जाताना समोरच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर अशी लिहिलेली पाटी पाहायला मिळते। आम्ही सरळ सरळ या रस्त्याने चालत चालत आतमध्ये गेलो। सिद्धेश्वर महाराज म्हणजे शंकराचं प्रति अवतार आहेत। त्यामुळे मंदिरात जाताना शिवलिंगाचं दर्शन घेऊन आतमध्ये जावं लागतं। ह्या शिवलिंगा आपल्याला आतमध्ये जाताना दिसतात। थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूने मंदिरात जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे। तेथून मंदिरात जावं लागतं। मंदिरात जाण्याच्या दरवाजासमोरच श्री गणपती बाप्पाचं एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं। या मंदिराच्या समोरच आतमध्ये जाण्याचा एक छोटा दरवाजा आहे। त्या दरवाजावर 5 पायऱ्या आहेत। त्या पायऱ्या चढून आपल्याला आतमध्ये जावं लागतं। आम्हीसुद्धा या पायऱ्या चढून आतमध्ये शिरकाव केला। जसजसं आपण आतमध्ये जातो तसतसं अजून निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं। ह्या छोट्या दरवाजाने आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व ठिकाणी हिरवळ पाहायला मिळते। या हिरवळीमध्ये उभे असलेलं हे श्री सिद्धेश्वराचं हे मंदिर पाहायला मिळतं। ही मंदिराची मागची बाजू आहे। येथून सरळ पुढे जाऊन उजव्या हाताला वळून मुख्य दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो। गाभाऱ्यातच मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे। त्याच्या समोरच श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी माणसांना आतमध्ये जावं लागतं। आम्हीसुद्धा याच वाटेने मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलो। मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना भाविकांची गर्दी इतकी नव्हती, त्यामुळे दर्शन फार छान झालं। सिद्धेश्वराचं म्हणजेच शिवशंकराचं हे रूप पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळाली। तुम्ही कधी सोलापुरात आलात तर ह्या सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी विसरू नका। सिद्धेश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील। मग आम्ही सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन तिथल्या तलावामध्ये नौकायान करण्यासाठी निघालो। ह्या होडीमध्ये बसल्यानंतर मंदिराचं अजूनच रम्य असं रूप पाहायला मिळतं। होडीमधून इथला परिसर हा खूपच निहारता येतो आणि इथूनच ह्या सिद्धेश्वराच्या मंदिराचं नवरूप मनाला भारावून टाकतं। तुम्ही बघू शकता इथला हा निसर्गरम्य वातावरणाचा परिसर खूपच छान आहे। तुम्हीसुद्धा सोलापूरला आलात तर सिद्धेश्वराच्या या निसर्गरम्य मंदिराचं दर्शन घ्यायला विसरू नका। अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आणि श्री सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी सोलापूरला नक्की व्हिजिट करा। चला तर मग भेटत रहा आपल्या चॅनलवरती। नमस्कार।
कसे आहात? मजेत ना? चला तर मग आपल्या चॅनलचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लवकरच कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या लाईक आणि कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बाय.